जे लेडीज क्लबची ऍक्च्युली, पण मंगळागौर स्पर्धा आपण 1 सप्टेंबरला घेतो आहे लेडीज क्लबमध्ये. आणि त्याचं म्हणजे सगळ्या जिल्ह्यातल्या महिला ग्रुपनी जे मागच्या वेळेस आपण घेतली होती तशी मंगळागौर स्पर्धा घेतो आहोत. त्याचं पहिलं बक्षीस 50,000 रुपये आहे, दुसरं बक्षीस 35,000 रुपये आहे आणि तिसरं बक्षीस 25,000 रुपये आणि 11,000चे आपण 5 बक्षिसं देतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलंही बक्षीस आपण विभागून देणार नाही आहोत. आणि ही स्पर्धा 1 सप्टेंबरला होते आहे, 3ऱ्या मंगळवारी. तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा हे आपल्या माध्यमातून मी आवाहन करते. हा एक विषय झाला. आणि उद्याला नागपंचमीच्या निमित्त दरवर्षी आपण तेरला माहेर महोत्सव घेत असतो. त्या अनुषंगाने उद्या संध्याकाळी 5 वाजता तेरला आपण अगं आई आहो आई हा सासू सुनेच्या आणि त्या सुनेच्या आईच्या म्हणजे त्या नात्याबद्दलचा एक पिक्चर आहे. तो सगळ्या महिलांना आपण मोफत तेरला दाखवतोय. तरी सगळ्या महिलांनी यावं आणि पिक्चरचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा हे या निमित्त सांगते. आणि ॲज युजल पहिल्या मंगळवारी आपल्याकडे मंगळागौरीच्या खेळांचं नियोजन केलेलं आहे. हे 3 विषय सांगायचे होते आपल्याला. आणि चौथ्या मंगळवारी आपण सोमवारी आपण सगळ्या दरवर्षी घेतो तसं सगळ्या गटाच्या म्हणजे तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव, कळंब या सगळ्या महिलांची आपण ज्योतिर्लिंगाला ट्रिप काढतो. हे असे 4 विषय होते, हे फक्त सांगायचं होतं. आणि अजून एक घरकुलचा विषय होता. घरकुलचं सांगू का? घरकुल तुम्हीच सांगता का? घरकुलचं म्हणजे हे जिल्हा परिषदचा विषय आहे की नाही? जिल्हा काय झालं? गणेश कुठं गेला? घरकुलचं आम्हाला केंद्र शासनाचं पत्र आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 15 ऑगस्टच्या GB मध्ये ती 15 ऑगस्टची GB 30 ऑगस्ट पर्यंत आपण कधीही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला घरकुलची जी यादी 2024-25ला आपली फायनल झाली होती ती ग्रामपंचायतीत वाचन करून ती फायनल करायची आहे. आणि सर्वे झालाय पण त्या यादीमध्ये नाव आलेलं नाही, पण सर्वे झालाय अशांची यादी पण द्यायची आहे केंद्र शासनाला. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सर्वे पण झाला नाही आणि घरकुलं पण मिळालेली म्हणजे यादीमध्ये नाव नाही अशा पण लोकांना समाविष्ट करण्याचं शासनाचे निर्देश आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळी जण कव्हर होतात. त्यामुळे त्या याद्या आपल्या माध्यमातून मला सगळ्या ग्रामीण भागातील, हा ग्रामीण भागासाठीचा आहे, ग्रामीण म्हणजे जिल्हा परिषदच्या अंडरचं सगळ्या ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करते की आता परत एकदा प्रधानमंत्री आवास योजनेचे साईट ओपन होऊन आपल्याला याद्या सबमिट करण्याची म्हणजे संधी प्राप्त झाली आहे. तरी सगळ्या नागरिकांनी त्यांचं यादीत नाव नसलं, सर्वे झालाय पण नाव बघण्यात आलंय ते ऍड करू शकतो. सर्वे पण नाही झाला आणि यादीत पण नाव नाही, त्यांना ऍड करू शकतो. आणि याच्याबद्दलची जास्त माहिती आमचे पवार सर देतील. हा दुसरा विषय म्हणजे चौथा विषय होता. थोडे 4 विषयांच्या संदर्भात फक्त पत्रकार करू. नमस्कार. असं येतं का पवार सर? या की काय? अध्यक्ष महोदयांनी आपणास कल्पना दिली त्या अनुषंगाने आपणा सर्वांना कल्पना आहे की सन 2024 मध्ये आपण म्हणजे आवास प्लस सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे केलं होतं. हे सर्वेक्षण अशा कुटुंबासाठी होतं की जे कुटुंब घरकुलासाठी पात्र आहेत आणि त्यांना घरकुलाची आवश्यकता आहे अशा सर्व कुटुंबात आपण सर्वेक्षण केलं होतं. यावेळेस जे सर्वेक्षण केलं गेलं होतं ते 2 प्रकारे सर्वेक्षण केलं होतं. एक म्हणजे आपले जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत यांच्या लॉग इन मधून देखील सर्वेक्षण केलं होतं. आणि दुसरी संधी अशी पण दिली होती नागरिकांना की ते सेल्फ सर्वे देखील करू शकत होते. त्या अनुषंगानं सेल्फ सर्वे आणि ग्रामसेवकांनी जो सर्वे केला होता त्या सर्वेक्षणाच्या याद्या आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्या याद्या आपल्याला 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ज्या ग्रामसभा होत असतात ग्रामपंचायतमध्ये त्या ग्रामपंचायतमध्ये या याद्यांचं वाचन करायचं आहे. आता ही प्रेस किंवा हे सांगण्याचा हेतू हा आहे की जे सर्वेक्षण झालं होतं त्या सर्वेक्षणाच्या याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या याद्या सर्व पात्र कुटुंबाच्या याद्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये
100 कुटुंबाचं सर्वेक्षण झालं असेल आणि यादी 90 लोकांची आली असेल, तर जे 10 लोकांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे अशा लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून त्याबद्दल आक्षेप नोंदवायचा आहे. तो आक्षेप नोंदवल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जिल्हास्तरीय जी अपिलेट कमिटी आहे त्या अपिलेट कमिटीकडे तो अर्ज आला पाहिजे, जेणेकरून आम्ही जिल्हा स्तरावरून परत त्याची पडताळणी करून जर ते पात्र होत असतील तर आपल्याला या पात्रता यादीमध्ये ते लाभार्थी आपल्याला घ्यायचे आहेत. याशिवाय माननीय मंत्री महोदयांनी जी 13 ऑगस्ट रोजी VC घेतली, आमची आढावा बैठक घेतली, त्यामध्ये सक्त सूचना अशा दिलेल्या आहेत की त्यावेळेस जर काही पात्र कुटुंब या यादीमध्ये सर्वेक्षणापासून वंचित राहिले असतील तर अशा देखील कुटुंबाची आपल्याला सेपरेट यादी तयार करायची आहे आणि ही यादी पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदला आणि जिल्हा परिषद मार्फत आपण शासनाकडे आणि महाराष्ट्र शासन हे MORD कडे सादर करणार आहे, जेणेकरून एकही पात्र कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. अशा या सर्व गोष्टी आपल्या मार्फत मी विनंती हीच करतोय की माननीय अध्यक्ष महोदयांच्या आम्हाला वारंवार सूचना याच आहेत की आपण पात्र जे कुटुंब आहेत यातला एकही कुटुंब या घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही. धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांनी म्हणजे ज्यांना घराची आवश्यकता आहे काहीच क्रायटेरिया आता शिल्लक ठेवला नाहीये. इव्हन अतिक्रमित जागा किंवा गायरान असेल किंवा ते पण सांगायचं. त्यामुळे सगळेच येतात. SC ST पण लोकांना याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे ही संधी जी मोठी आली, कारण आता प्रधान 2029च्या अगोदर सगळ्यांना घरकुल मिळणार आहे 2.5 लाखाचं ना सर. आता याची पूर्वी जी किंमत होती आपल्या सर्वांना कल्पना आहे 2024-25 पूर्वी हे घरकुलाची किंमत म्हणजे 1,20,000 रुपये घरकुलाची किंमत होती. याच्याशिवाय नरेगाचं 90 डेज मॅन्डेज जे आता 24,000 ते 27,000 दरम्यान म्हणजे त्यांच्या डेली रेटनुसार ते कन्वर्ट केलं जाते, त्यानुसार ते 27,000 प्लस ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा लाभार्थ्यांना शौचालयासाठी 12,000 अशा हिशोबाने 2,10,000 रुपये म्हणजे आपल्या घरकुलाची आत्ताची किंमत जी आहे ती आत्ताची किंमत आहे 1,70,000 रुपये. याच्यामध्ये 15,000 रुपये हे सोलारसाठी सेपरेट दिलेले आहेत, अन्यथा उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम घरकुल बांधकामासाठी आहे. प्लस जे कन्व्हर्जनची मी आता 2 योजना सांगितल्या नरेगा आणि स्वच्छ भारत या अनुषंगानं टोटल घरकुलाची किंमत ही 2,10,000 रुपये आपण वितरित करत असतो. आता जसं त्यांनी हा विषय सांगितला की ज्या लाभार्थी म्हणजे त्याकडे स्वमालकीची जागा नाही आहे अशा लाभार्थ्यांना देखील वंचित ठेवायचं ना असे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. याच्यामध्ये गायरान जागेवर अतिक्रमित लाभार्थी असतील किंवा गावठाण जागेवर अतिक्रमित लाभार्थी असतील या लाभार्थ्यांचं देखील 25 मार्च 2026चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला अतिक्रमण नियमाकुलन करायचं आहे. याच्याशिवाय जर समजा एखादा लाभार्थी खाजगी जागेत अतिक्रमित करून राहत असेल तर त्या लाभार्थ्याला देखील आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना जी आहे ज्याच्यामध्ये 1,00,000 रुपये मर्यादा आहे म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंत आपण त्यांना अनुदान वितरित करू शकतो. ही मॅक्स किंमत आहे. या आधारे देखील आपण त्या लाभार्थ्यांना आपण खाजगी जागा देखील खरेदी करून देऊ शकतो. आता जो मुद्दा होता की 20 गुंठे 10 गुंठे याच्यामध्ये खरेदी, तर त्यामध्ये देखील बदल होऊन असा आलेला आहे की जर घरकुल लाभार्थी असेल प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर शासकीय म्हणजे इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेचा तर त्या लाभार्थ्यांचं 1,000 स्क्वेअर फीट पेक्षा देखील कमी जागेची रजिस्ट्री होऊ शकते. म्हणजे तो देखील मुद्दा आपण याच्या म्हणजे शासनाने याच्यातून वगळून या जे आपले प्रधानमंत्री आवास योजनेचे किंवा घरकुल आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची रजिस्ट्री देखील आपल्याला करता येते. म्हणजे जागेचा देखील विषय याच्यामध्ये शासनाने 500 कमी स्क्वेअर केला फूट जागा आपल्याला खरेदी करता येते. घरकुल आपण त्या जागेत अतिक्रमित केले तर आपण देतोय. बरोबर आहे ना. तेवढं देऊ शकतो. त्यामुळे सगळेच लाभार्थी बसतात. त्यांनी पण द्यायचं SC ST आणि सगळं. याच्यामध्ये आता जसं परवा देखील GB मध्ये विषय झाला किंवा स्टँडिंग मध्ये विषय झाला की काही लाभार्थी हे रमाई आवास योजनेमध्ये यशवंतराव चव्हाण म्हणजे ज्या त्या कॅटेगरीच्या योजना आहेत त्या योजनेमध्ये त्यांनी नावं दिले म्हणून त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वेक्षणच केलं नाही का तर आपल्याला इकडे येईल. परंतु शासनाकडून आपल्याला 2 वर्ष झालं या स्टेट स्कीमसाठी उद्दिष्ट आपल्याला प्राप्त नाही. तर माननीय मंत्री भवनांनी हाच मुद्दा पकडून सांगितलं गेलेलं आहे की जे लाभार्थी आता म्हणजे या सर्वेक्षणामध्ये आलेले नाहीत त्या लाभार्थ्यांची देखील यादी सेपरेट तयार करून घ्यायची आहे आणि शासनाकडे पाठवायची आहे, जेणेकरून ते जे सर्वेक्षणाचा ऍप आहे
तो ऍप शासनाकडून त्या त्यावेळेस ओपन करून दिलं जाईल आणि या लाभार्थ्यांना परत या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. हा हा मी सांगतो. हा ते त्यासाठी चाललंय. सगळ्यांना करता येईल, ओपन पण, रमाई पण, यशवंत म्हणजे ओबीसी पण. नाही नाही, ऐका ना, ऐका आणखीन सर्वेक्षण सुरू झालेलं नाही आहे. सर्वेक्षण केव्हा, आता सध्या काय करतो आपण ग्रामसभेमध्ये 3 प्रकारच्या याद्या घेतोय. पहिली म्हणजे आपण आता जी पात्र कुटुंबाची यादी दिली ती. दुसरं सर्वेक्षण झालं होतं परंतु त्या यादीमध्ये नाव आलं नाही, याचा अर्थ ते सिस्टमद्वारे अपात्र केले गेले. बरोबर आहे, सिस्टमनं रिजेक्ट केले म्हणून ती यादीमध्ये नाव आलेलं नाही. त्या पण लोकांना अपील करायची आहे, ते जिल्हास्तरीय अपीलेट कमिटीकडे येणार आहेत. आणि जे लोकांचं सर्वेक्षण झालं नाही, म्हणजे तुम्ही आता जो मुद्दा सांगितला की त्या योजनेमध्ये असल्यामुळं हे केलं नाही परंतु आता होत नाही आहे, तर ही यादी आपल्याला शासनाकडे पाठवायची आहे आणि शासन याच्यावरती निर्णय घेऊन आपल्याला ते ऍप ओपन करून देईल. त्यावेळेस परत सर्वेक्षण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आता करायला गेला तर नाही होणार, हे खरं आहे. पण मग हे शासनाकडे यादी जाणं क्रमप्राप्त आहे की एवढे लोक वंचित आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये. हा नाही, हेच ग्रामसभेमध्ये आपल्याला द्वारे हेच आव्हान करायचं आहे. काल पण ताईंनी व्हिडिओद्वारे आव्हान केलं आहे की जे पात्र कुटुंब आहेत परंतु ते यादीमध्ये आलेले नाहीत किंवा त्यांचं सर्वेक्षण झालं नाही, अशा सर्व कुटुंबांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहावं आणि ग्रामसभेमध्ये त्यांच्या नावाची नोंदणी करावी. हे आपल्याला ग्रामसभेच्या ठरावावरून नुसारच, म्हणजे ठरावामध्ये घेऊनच ही यादी आपल्याकडे येणं आवश्यक आहे. हा नाही, आता घरकुल हे एका कुटुंबाला एकच भेटतं. हे पण आपण आपल्या याच्यामध्ये हे करावं की दुबार लाभ जर याच्यामध्ये अपात्र ठरतो, आता याच्यामध्ये जे अपात्र ठरण्याचे कारण आहेत ते पण कारणामध्ये दुबार लाभ हा क्रायटेरिया पकडला गेला. रेशन कार्ड वेगळं असेल तर मुलांना मिळू शकतो, रेशन कार्ड वेगळं असेल तर कुटुंब वेगळं, असं आपण क्रायटेरिया पकडला जातो. विभक्त कुटुंब. काही जण शेतामध्ये राहतात. हो, शेतामध्ये मंजुरी देतो आपण. शेताचा आपण हे बघा, ज्यावेळेस मंजुरी देतो ना किंवा प्रथम हप्ता वितरित करतो त्यावेळेस आपण 8 नाही तर 7/12 हा स्वमालकीचा असला की आपण डायरेक्टली वितरित करतो. नाही, 7/12 सोमवारकीचा परंतु अतिक्रमण नियमित झाले, त्याला काय करणार? म्हणजे नाही समज अतिक्रमण आहे ते नियमित झाले. नाही, त्यासाठीच आता 25 मार्चचा जो शासन निर्णय आहे त्या 25 मार्चच्या शासन निर्णयानुसार तर जेवढे काही आता माझ्याकडे जेवढे प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर शासकीय म्हणजे घरकुल आवास योजना असतील, यातले अतिक्रमित कुटुंबाचे आम्ही 100% सर्वेक्षण करायला सांगितलंय ग्रामसेवकांना आणि ईपी कलेक्टरवरती त्याचं सर्वेक्षण देखील आपण करून घेतलेलं आहे. आणि ह्या सर्व याद्या तहसीलदार जे अध्यक्ष आहेत त्या समितीकडे गेलेल्या आहेत. त्यांची देखील छाननी सुरू आहे. लवकरच त्या कुटुंबांना म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने ते अतिक्रमण नियमाकुलांची प्रक्रिया पूर्ण होईल. माझ्याकडे 800 आहे ना. ...783 कुटुंब आहेत आपले, म्हणजे जे आतापर्यंत कुठल्याही आवास योजनेमध्ये असतील आणि हे लँडलेस आहेत परंतु आमच्या यादीमध्ये पात्र आहेत असे लाभार्थी कुटुंबाची ही संख्या आहे. सर आता जे पाठीमागे होतं सर्वेक्षण झालेलं किंवा पाठीमागली यादी होत्या त्या पाठीमागल्या यादीमधले आपण तुम्ही समजून घेताय का? ते काय म्हणाले की त्यांच्या यादीत आहे पण लँडलेस आहेत. आता आपण नवीन यादी करणार आहे, त्याच्यामध्ये लँडलेसची संख्या जास्त असते, प्रमाणामध्ये राहू शकताय पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ना, कारण शासनाने मी जे आकडे सांगितलं ना हा फक्त आवास योजनेच्या लाभार्थ्यांची अट शिथिल झाली आहे ना. इथं लक्षात येतंय का आपल्याला 8ची शिथिल बरोबर आहे ना दत्ता? सर आतापर्यंत किती लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ भेटला? हा ते सांगतो ना. घरकुलामध्ये जे आहे ते टप्पा 1 आणि टप्पा 2 असे 2 प्रकार होते. टप्पा 1 म्हणजे 16, 17 ते 21, 22 याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 12,804 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन ते पूर्णत्वाला देखील गेलेले आहेत टप्पा 1 मध्ये. आता टप्पा 2 जो की शासनाने सन 2024 आणि 25, 25, अशा 2 वर्षासाठी एकत्रच, जसं की राज्यामध्ये 30 लक्ष एवढं उद्दिष्ट आलं तसं आपल्या जिल्ह्याला
67,760 लाभार्थ्यांना आपण घरकुल मंजूर केलेलं आहे आणि ते घरकुलं विविध टप्प्यावरती प्रगतीत आहेत, काही घरकुलं पूर्ण देखील झालेले आहेत. आणि ही जी मी 24, 25 आणि 25-26चा टप्पा सांगितला आहे याचा निधी देखील 2,10,000च्या मर्यादित आहे. पूर्वीचे जे घरकुल आहेत ते मात्र घरकुलं जुन्या जो रेट होता 1,20,000 प्लस नरेगा आणि शौचालय याला इन्क्लूड करून होता. परंतु 24 पासून किती वसाहती येतात? वसाहती किती येतात घरकुलं? सर ही योजना जी आहे ही वसाहती किती आहेत असे घरमध्ये? जागा नाही पूर्वी एक्स्ट्रा केलेले आहेत. अशी आपल्याकडे आतापर्यंत 3 तर झालेले आहेत सर. खासापुरीला एक झालेली आहे, येडोळ्याला एक झालेली आहे तुळजापूर तालुक्यामध्ये, खासापूर परंड्यामध्ये आणि भूममध्ये वांगीमध्ये एक झालेली आहे. काय म्हटलं कशा वसाहती म्हणजे जिथं लँडलेसला आपण जागा उपलब्ध करून दिली. आपल्या शेका धानोरा पण पण ते आणखी वसाहती किती झाल्या असं ते विचारतात. सुरू झाले काम आता ते. आता हे मंजूर झालेले काही घरकुल आहेत आता परवानगी दिली बरोबर. आणि आता तुम्ही हे यादी जी मागवता तर हे कधी होणार मंजूर? आता ही जे ग्रामसभा होत आहेत या ग्रामसभा फायनल झाल्यानंतर कुठली यादी फायनल होते आपली की पात्र यादी आपण दिलेली आहे. याच्यापैकी ग्रामसभेनं काही लोक अपात्र देखील असू शकतात, दुबार लाभ असू शकतो, दरम्यानच्या कालावधीमध्ये नोकरी कुटुंबामध्ये आलेले असू शकते. या क्रायटेरियामधून काही रद्द होतील. ही यादी आपली पहिल्यांदा फायनल होणार. दुसरं आहे की अपिलेट कमिटीकडे किती अर्ज येतात. जे कुटुंबांचं सर्वेक्षण झालंय परंतु अपात्र ठरवलं सिस्टमद्वारे, परंतु त्यांनी अर्ज केला, अपील केली आहे. त्या अपील केलेल्या अर्जावरती आमच्या जिल्हास्तरीय कमिटी तिथे जाऊन व्हिजिट करतात. त्यांचे बायफर्गेशन होणार, पात्र आहेत अपात्र आहेत. हे झाल्यानंतर मग ते जे पात्र आहेत ते पात्रता यादीतील, जे अपात्र आहेत ते अपात्रता यादीमध्ये येतील. याशिवाय जर शासनाने ते ओपन करून दिलं सर्वेक्षणाचं तर सर्वेक्षण झाल्यानंतर परत त्यांच्यासाठी परत ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे की त्यांचं सर्वेक्षण होणार. सर्वेक्षण झाल्यानंतर ते ऍपद्वारेच शासनाकडे जाणार, त्यामधले पात्र अपात्र ठरतात आणि ते यादी परत आपण ग्रामसभेसमोर ठेवून त्यामध्ये म्हणजे जी टप्पा पहिला आहे ती तर लवकरात लवकर सुरू होईल अशी आम्हाला तर अपेक्षा आहे. काही लाभार्थ्यांनी पैसे उचलले पहिला हप्ता, घरच बांधलेलं नाही, त्याच्यावर काय कारवाई करायची? आता शासनाकडून ते पण विषय आम्ही घेतलेला आहे. म्हणजे अशी संख्या आता मात्र फार कमी राहिली आहे. म्हणजे आम्ही तुमचा जो प्रश्न आहे तो 6 महिने वर्षापूर्वी भरपूर होता, परंतु आम्ही प्रत्येक तालुक्याला प्रत्येक गटाला संपर्क अधिकारी नेमून आम्ही त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचलो. त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही असं केलं की 5-7 लाभार्थी त्यांच्याकडे समजा 15,000 रुपये त्यांनी खर्च केला तर बल्कमध्ये आम्ही काम सुरू केलं. त्यांना खड्डे वगैरे खाणून हे केले. आपले पहिले नरेगाचे काही पहिले जे हे असतात मॅन्डेज, ते मॅन्डेज काढले, त्याच्यातून त्यांचा निधी उपलब्ध केला. सेकंड इन्स्टॉलमेंट मोठी आहे, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, 70,000ची सेकंड इन्स्टॉलमेंट आहे. त्यांनी जर खड्डे खाल्ले किंवा 15,000 मध्ये जर काम केलं असेल तर आपण शासनाच्या निर्देशानुसार 70,000 वितरित केला. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की फार कमी लोक असे राहिलेले आहेत की त्यांनी पहिली इन्स्टॉलमेंट घेतली आणि काम सुरू केलेलं नाही. जवळपास माझ्याकडे आता जर बघितलं तरी 70% घरकुल हे पूर्णत्वाच्या जवळपास आलेले आहे. आणि आम्ही सध्या मोहिमेवरच आहेत. सध्या म्हणजे पुढल्या महिनाभरामध्ये आपल्या जिल्ह्यातले 50% मागील टप्प्यातले घरकुलं 100% पूर्ण दिसतील. ते पण सांगतो. आता जी सर्वेक्षण झालं होतं आपलं, ते सर्वेक्षण झालं होतं 1,08,232 कुटुंबाचं जिल्ह्यामध्ये जे सर्वेक्षण झालेलं होतं ते झालं होतं 1,08,232 कुटुंबाचं. त्यापैकी सिस्टमद्वारे पात्र झालेली संख्या आहे 89,043 आणि अपात्रतेची संख्या आहे 19,189. जे की आता ते अपात्र आपल्याला पुन्हा आपल्याला अपिलेट कमिटीकडे घ्यायचे आहे. पात्रची संख्या आहे 89,043. अपात्र आहेत 19,189. नाही, हे फक्त टोटल सर्वेक्षण किती झालं सांगतो तुम्हाला. 1 लक्ष उद्दिष्ट हे उद्दिष्ट नाही आहे. उद्दिष्ट नव्हतं की असं एवढेच करा. जे कोण आता आम्ही आमच्या 1200 केलं होतं तेरमध्ये, असं काही उद्दिष्ट नाही 900 मंजूर झाले. आता माझा एक विषय समजून घ्या, ही सर्वेक्षण आहे. सर्वेक्षणामधली ही पात्रता यादी तयार होते. पात्रता यादी डायरेक्टली 100% उद्दिष्ट आपल्याला आला असं समजायचं नाही. जसं जसं शासन उद्दिष्ट देईल टप्प्याटप्प्याने आहे.
मग एका वर्षी 10,000 देऊ शकतोय किंवा एखाद्या वर्षी नाही, पण सर्वेक्षणासाठी हा, उद्दिष्ट हा. नव्हतं. सर्वेक्षणासाठी एखाद्या गावात उद्दिष्ट. काही गावात 100% घरकुलं मंजूर झाली. काही गावात आता ते जिथं घरकुलाची गरज आहे जिओ टॅगिंग करून फोटो पडकं घर आहे त्याला इन्क्लूड केलंय. त्याला काही टार्गेट नव्हतं की तुम्ही एवढेच द्या वगैरे असं. त्यात आपल्या जिल्ह्यामध्ये 1 लाख 1,08,232 म्हणजे 1 कुटुंब. लाख रुपये 13 लाख लोकांमध्ये 1 लाख लोक आपल्या घरकुलासाठी पात्र झाले. बरोबर आहे ना दत्ता? हे जे हा. हा. ही सगळी यादी प्रकाशित आता हे याचाच मुद्दा मी सांगतो. 19,043 घरकुलं लाभार्थी पात्र झाले, घरकुल लाभार्थी कुटुंब पात्र झाले. याच्यापैकी ग्रामसभेमध्ये काही अपात्र जर झाले होतील पण ना, कारण दुबार लाभ आहे काही क्रायटेरियामुळे होतील, ते आपल्याला 31 ऑगस्ट नंतर 100% स्पष्ट होईल की पात्रता यादीमध्ये हे कुटुंब किती आहेत. त्या अनुषंगाने याद्या तयार होतील. त्या अनुषंगाने मी तालुक्याने तुम्हाला माहिती परत 31 ऑगस्ट नंतर. आता समजा पात्र 1 लाख झाले समजा ज्या प्रक्रियेत ओके. कमिटीच्या नंतर वगैरे. करेक्ट. तर त्यांचं जे उद्दिष्ट जे म्हणजे प्राप्त करायचं आहे किंवा त्यांचं जे टार्गेट पूर्ण करायचं भरपूर मागणीचं ते म्हणजे ह्या 67,000 असणार का दुसरं उद्दिष्ट येणार? नाही 67,000 उद्दिष्ट जर आपल्याला प्राप्त झालंय, ते मंजूर झालंय, ते काम सुरू आहे. तो टप्पा वेगळा आहे. आता हा टप्पा पुढचा आहे टप्पा. याच्यासाठी सेपरेट उद्दिष्ट येणार, सेपरेट काम सुरू होणार. आता आपण सांगितलं की ग्रामपंचायत ग्रामसभा व्हायला पाहिजे. ग्रामसभा तर बहुतेक ठिकाणी काल झालेली आहे. आता परत हा ऐका, हे म्हणजे सॉरी, पण आम्ही 13 तारखेपासूनच म्हणजे आम्ही पत्र पण काढलेलं आहे. 11 तारखेला ग्रामसभेचं पत्र, ग्रामसभा घ्यावी असं प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र दिलेलं आहे. त्यांनी देखील बैठक घेतलेली आहे. 13 तारखेला आपला हा विषय सगळ्यांना सांगितला गेलेला आहे. ज्या ठिकाणी ग्रामसभा झालेल्या आहेत त्या ठिकाणी मी आता जी प्रक्रिया सांगितली सगळी प्रक्रिया 100% झालेली असावी. आणि सगळ्याच ग्रामसभा 15 तारखेला नसतात. 15 ते 31 दरम्यान ग्रामसभा, कारण बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक 2-2 चार्ज असू शकतात ग्रामसभेचे, ग्रामपंचायतीचे. त्यामुळं त्या 15 दिवसामध्ये मात्र ह्या ग्रामसभा होणार आहेत. आणि त्यांनी देखील परवा आवाहन केलेलं आहे सगळ्यांना. आम्ही देखील म्हणजे ग्रामपंचायत सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा सगळे जे आमच्या सिस्टम मधले आहेत त्यांना 8 दिवसापूर्वीपासून याबद्दल पत्रव्यवहार केला आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे. या संदर्भात काही तक्रारी पण येत आहेत. रुईभर नावाचं जे गाव आहे तर रुईभर गाव ग्रामसेवकांनाच काही जणांचे नाव वगैरे असा आरोप. हा, मी आता प्लीज मी सगळ्यांना या पत्रव्यवहार परिषदेद्वारे सांगू इच्छितो की हे सगळं सर्वेक्षण आपणाला देखील सर्वांना कल्पना, आपण याच्यामध्ये बरेच जण पूर्वीपासून कार्यरत, माहिती आहे तुम्हाला की हे सगळं आवास ऍप या मोबाईल ऍपद्वारे झालेलं सर्वेक्षण आहे. जे सर्वेक्षण करताना जी माहिती त्या लाभधारकानं भरली त्या माहितीमध्ये बदल करण्याचा अधिकार ग्रामसेवकापासून डायरेक्ट राज्य व्यवस्थापन कक्षापर्यंत कुणालाही नाही. आता बरेचसे मला देखील कालपासून बरेचसे फोन आले की आमचे 300 लोकांचं सर्वेक्षण केलं होतं, 150 लोक झाले, तालुक्याने नाव वगैरे, ग्रामसेवकांना वगैरे, काही लोकांनी तर मला देखील सांगितलं की जिल्हा स्तरावरून नाव वगैरे गेले. परंतु याच्यामध्ये आम्हाला कसलाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि करू पण शकत नाही, कारण आमच्याकडे काहीच येत नाही. कसं वगैरे नाव सर्वेक्षण त्या लाभार्थीला 1,08,000 लाभार्थ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून केले. म्हणजे ग्रामसेवकानं पण केलं आणि सेल्फ सर्वे पण केला सर, म्हणजे दोघांनी केलं. परंतु ही माहिती जी भरली गेली ती स्वतः लाभार्थ्यानं दिलेली माहिती आहे. आणि माहिती दिल्यानंतर त्यानं साईन पण केले की ही माझी माहिती भरलेली खरी आहे. अशी सगळी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. आता जे आपण सांगितलं जे 2,043 पात्र, तर ते योजनेने सांगा ना, वेगवेगळ्या योजना आहेत. योजना नाही, फक्त प्रधानमंत्री आवास योजना एकच योजनेची आहे ते लाभार्थी. म्हणजे आता ही वगैरे कशामुळे होती? आता ज्यावेळेस आता काय होतं माहितीये का, कुटुंबात नोकर असेल, मुलीला भेटला असेल, 5 एकरपेक्षा ज्या जमीन असेल असे निकष आहेत त्या निकषामध्ये जर नाही बसत तर आता मी ते निकष पण सांगतो तुम्हाला. कटके साहेब, नाही निकष पण सांगतो तुम्हाला. तुमच्या कुटुंबात नोकर काय तुम्ही निकष सांगितलं स्पष्ट होईल. हो आहेत निकष सांगतो मी. आहे ना निकष कटके साहेब, निकष वाचून दाखवतो मी. अपात्रतेचे निकष आहेत की पक्के छत आणि किंवा पक्क्या भिंती असलेल्या घरात राहणारे कुटुंब, म्हणजे ऑलरेडी पक्क घर आहे तर ते कुटुंब अपात्र असेल.
2 पेक्षा अधिक खोल्या असलेल्या घरात राहणारे कुटुंब, म्हणजे 2 पेक्षा जास्त जर रूम असतील पक्क्या, तर ते कुटुंब देखील या क्रायटेरियामध्ये अपात्र असणार आहे. मोटार चलित 3 किंवा 4 चाकी वाहन असलेले कुटुंब, यांत्रिकी 3 किंवा 4 चाकी कृषी उपकरण असलेले कुटुंब, त्यानंतर ₹50,000 किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज मर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्ड धारक कुटुंब देखील यामध्ये अपात्र असतील. कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी असलं हे देखील कुटुंब अपात्र असणार आहे. शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग व्यवसाय असलेले कुटुंब, कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे मासिक उत्पन्न ₹15,000 पेक्षा जास्त असलेले कुटुंब देखील यामध्ये अपात्र असणार आहे. त्यानंतर 15,000 पेक्षा जास्त मासिक. त्यानंतर इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब, व्यवसाय कर भरणारे कुटुंब, त्यानंतर आता जो मुद्दा सर तुम्ही मांडला होता जमिनीचा, 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचित जमीन मालकी असलेले कुटुंब आणि 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त असिंचित जमीन मालकी असलेले कुटुंब, हे जर त्या कुटुंबाची क्रायटेरिया असेल तर हे लाभार्थी संख्या किती आहे? आता आले ना 1 लाखाच्या वर जाणारी यादी यावेळेस उलट नाही ताई, मुद्दा असा आहे ते भिंतीचे पण लावून पक्क्या भिंती असं एकही कुटुंब नाही की ते छापराचं घर आहे किंवा ते पत्र्याचे त्याचे राहिलं. टोटली प्रत्येकाचं दोन भिंती बोललो नाही मी 2 भिंती बोललो नाही. हा, मी काय म्हणलं, 2 पेक्षा अधिक खोल्या असलेले पक्के छत म्हणलं मी, किंवा पक्क्या भिंती 2 म्हणलं नाही. प्रत्येकाकडे आहे. नाही काही काही जण मातीच्या घरात राहणारे आहेत ना, असं म्हणजे पडतं. सर 2025 मध्ये ते मजुरी लाभार्थी झाले नाही. त्यांना जागा नसल्यामुळे त्यांची भरपूर राहिली. हो. त्याला काय राहण्याची जागा पण करून देणार आहात. हो, आताच साधारण विषय तो. त्याचं आम्ही सर्वेक्षण करून त्या ग्रामसेवकामार्फत, गटविकास अधिकारी महोदयामार्फत, तहसीलदार महोदयांकडे आम्ही ते सर्व प्रस्ताव सादर केलेले आहेत. 1 लाख प्रस्ताव आहे. नाही, आता जे आहे त्या अनुषंगानं तर आपले 89,000 कुटुंब पात्र झाले. नाही त्यांचं म्हणणं गायरांमधले किती प्रस्तावित केले असं गायरान. तसं नाही. हे ओव्हरऑलच सर. ते मागची यादी 1 लाखची उद्दिष्ट किंवा लक्षांक नाही ना असं. नाही, आणखी लक्षात आलेलं नाही. हे मागचे 1 लाख आहेत. आताच्या यादीचं आता 31 ऑगस्ट नंतर येतील ना नाही आपल्याला. ते याच्या मधलेच येणार ना ते, 89,043 मधलेच येणार ते. हा? नाही होणार ना ते. त्यांनी पण तुम्ही का सांगितलं. सांगतो ते नाही त्यांनी पण सांगितले. मी मुद्दे आणखीन एकदा मी रिपीट करतो. आता जी पात्रता यादी आलेली आहे, पात्र कुटुंबाची यादी प्रत्येक ग्रामपंचायतकडे आलेली आहे. त्या एकच यादी मिनिटं, ती पात्र यादी 89,000ची आलेली आहे. त्याच्यातले जर कोणी आक्षेप घेतला ग्रामसभेमध्ये की अर्चना पाटीलचं नाव आलंय पण तिच्याकडे 2 घर आहेत तर काटा, तर ते आता पुन्हा ते तर त्याचं नाव कापलं जाणार. म्हणजे कमी, पण असं कोणी आक्षेप साधारण घेत नाही. त्यामुळे 89,000ची यादी येईल. प्लस आता ज्यांचे सर्व्हे झाला होता 1 लाखचा, पण आपले 19,000 वगळले गेले, ते 19,000 जिल्हा कमिटीकडे आपल्या येणार की आमचं घर कच्चच आहे आणि का बरं तुम्ही काढताय. त्याच्यावर ते सगळी कमिटी निर्णय घेईल. आणि प्लस ज्यांच्याकडे ते बोला आणि शेवटचे हे आहे की या 2 सोडून त्यावेळेस जे कुटुंब सर्वेक्षणापासून वंचितच राहिलं आहे, म्हणजे आपल्या घरी आम्ही शेतात गेले होते आणि माझ्या घरी सर्वेक्षणच झालं नाही, माझं या दोन्ही मध्ये नाहीये, तरी मला आता संधी उपलब्ध केली. तोच मोठा अशा मुद्दा आहे. देखील- म्हणून मी प्रेस कॉन्फरन्स केली. कोणालाही आपलं नाव आता नोंदता येतंय. म्हणजे अर्थात जिओ टॅगिंग आणि निकष, पण ते तुम्ही फोटो दाखवला, फोटो आपल्याला अपलोड करायचा केंद्राकडे, ते वरून मग हे करतील. पण संधी सगळ्यांना उपलब्ध होते, कोणत्याही जातीचं कोणत्याही. बरोबर आहे ना? सर्व कॅटेगरीमध्ये याचे प्रधानमंत्री आवास योजना. वेळ 15 दिवसाचा, म्हणून मी आज आपल्या मार्फत की सगळ्यांना कळावं की ओपन झाले, पटपट आपली नावं ग्रामपंचायतीमध्ये नोंद करा. मग ते ग्रामसभेच्या ह्याच्यात घालतील असं. सर्वेक्षण जे केलेलं आहे त्यावेळेस तर त्यांना काय एक्नॉलेजमेंट, काय पावती वगैरे दिलेली आहे? हो, प्रत्येकाला दिलेले आहे. सगळ्यांना पावती. ग्रामपंचायत ज्यांनी सर्वेक्षण केलं आहे, म्हणजे आता हे पण सांगेल तुम्हाला की ग्रामसेवकांनी सर्वेक्षण केलं होतं, त्यांना त्यांना पोच दिलेले आहेत. ज्यांचं सर्वेक्षण झालं, ज्यांनी सेल्फ सर्वे केला होता त्यांचा देखील परत ग्रामसेवकामार्फत सर्वे केला गेलाय आणि त्याची देखील पोच आम्ही त्यांना दिलेली आहे.
पैसे जे आहेत ते रोजगार हमीच्या माध्यमातून नाही, प्रधानमंत्री आवास योजनेचे सेपरेट निधी आहे. हा, सेपरेट निधी आहे. आणि मस्टर जो हे कोलॅबरेशन आहे, म्हणजे आपण काय करतो, कृती संगम याला जोड देतोय शासनाचं, की आता शासनाचा उद्देश काय आहे की एक घरकुल बांधकाम करायचं आहे. शासन नियमानुसार 45 दिवसामध्ये घरकुल तेवढ्या म्हणजे 275 स्क्वेअर फीटचं बांधकाम केलं जातंय. आता हे गरीब कुटुंब आहेत, तर या कुटुंबातील 2 लोकांनी त्याच्यावर काम करावं. हा, घरातल्या लोकांनी. आणि आता देखील तुम्हाला बघितलं असेल की प्रत्येक जे जॉब कार्ड आहे त्या जॉब कार्ड मध्ये जेवढे लाभार्थी आहेत त्यांचंच मस्ट निघते, बाकी ते बाजूचे निघत नाही. हा, तर ते दोघांनी काम करावं. 45 दिवसा गुणिले 2 व्यक्ती या अनुषंगानं 90 दिवसाचं मॅन्डेज काढण्याचं कृती संघम याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे त्या अनुषंगानं त्यांना तो देखील निधी उपलब्ध किती पैसे भेटतात? 19 मॅन्डेज. आता माझ्या माहितीनुसार 27,000च्या जवळपास काहीतरी निधी उपलब्ध होतो त्यांना. केंद्र सरकारने या घरकुलांसाठी एकूण किती निधी मंजूर केला, किती वितरित केला आणि किती बाकी आहे? हा, हे बघा, म्हणजे मी याविषयी तुम्हाला डायरेक्टली स्पष्ट नाही सांगू शकत, कारण का हे SNS स्पर्श नावाची प्रणाली आहे आणि राज्याकडे एकच अकाउंट आहे, जे की केंद्राच्या अकाउंटवरून आता पैसे, तुम्हाला कल्पना असेल की पूर्वी या देखील तुमच्या तक्रारी आल्या असतील की पूर्वी FTO केला की 4 दिवसात 5 दिवसात पैसे पडत होते, परंतु आता FTO केल्यानंतर काही दिवसाचा कालावधी जातोय. मध्ये तर 2-2 महिने, 1.5 महिना कालावधी जात होता. आता तो 23 दिवसावरती येऊन ठेपलेला आहे. याचं कारण हेच आहे की केंद्राच्या योजनेचा निधी हा डायरेक्टली केंद्र शासनाच्या अकाउंटवरून डायरेक्टली बेनिफिशरीला जातोय. म्हणजे कुठल्याही बँकेतून जात नाही, काही नाही आहे. FTO आम्ही जो BDOनी साईन केला की डायरेक्ट तिथे ऑर्डर शीटला जाते आणि ऑर्डर शीटनुसार बँकेमध्ये त्यांच्या खात्यावरती पैसे निधी उपलब्ध होतोय. त्यामुळे जितका काही घरकुलाचा लक्षांक आहे त्याच्या इंटू जेवढा निधी आवश्यक आहे तेवढा निधी उपलब्ध आहे. जेवढे आपण मंजुरी देतो तेवढा तो निधी 100% उपलब्ध असतो. म्हणजे निधी नाही असं अद्यापपर्यंत झालेलं नाही. खाजगी जागा तुम्ही अतिक्रमित केलेल्या नियमानुसार नाही, खाजगी जागा अतिक्रमण नियमावली मी नाही बोललो. मी काय म्हणलं, खाजगी जागेत राहतात तर अशा लोकांना जर खरेदी करायची असेल त्या जागेची, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना जी आहे त्या योजनेमधून आम्ही निधी अनुदान उपलब्ध करून देऊ शकतो. खाजगी जागा अतिक्रमण नियमन करायचा आमचा अर्ज केल्यानंतर हा लागलीच. आम्ही पडताळणी करतो, खाली एक कमिटी आहे. हे तुम्ही मगाशी क्रायटेरिया जे सांगितले निकष पात्रचे, ते अगोदर लागणार की हे निवडीच्या आधीच लागतात. ही निवडच त्याच्यावर होईल ना, निकषावरून. आणि एकदा तो पात्र झाला निवडीनुसार तर मग त्याची पुढील प्रक्रिया लँडलिस्टच्या बाबतीत म्हणजे त्याला होणार. घरकुलला 2-10 मिळतील आणि प्लस 1 मिळतील. हो, 1 पर्यंत मर्यादित, म्हणजे त्या ग्रामपंचायतच्या जी म्हणजे किंमत आहे त्या जागेची त्या अनुषंगाने देऊ शकतो आपण. थँक्यू.